नमस्कार मित्रांनो, आपल्याकरता एक खुश खबर। कर्मचाऱ्यांसाठी आता सरकार देणार 18 महिन्याच्या थकबाकी आणि त्याबद्दलची नवीन अपडेट काय आहे हे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। 18 महिन्यापासून डीए थकबाकीची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे। या कर्मचाऱ्यांना लवकरच सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे। कर्मचाऱ्यांचा 18 महिन्याचा थकबाकीदार डीए सरकार देणार आहे। केंद्र सरकारने अलीकडेच 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या डीए-डीआर मध्ये 4% वाढ केली आहे। या काळात केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात रोखलेल्या 18% डीए थकबाकीबाबत काहीही सांगितले नाही। ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस श्रीकुमार यांनी नॅशनल काउन्सिल स्टाफ साइट या कर्मचाऱ्यांना लवकरच सरकारकडून एक मोठी भेट मिळणार आहे। आता भारतीय संरक्षण मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी सुद्धा या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिलेले आहे आणि त्यांनी सुद्धा याबाबतची मागणी केलेली आहे। आता सरकार नेमकं काय निर्णय घेते याबद्दल ते लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आपल्याला लगेच कळणार आहे अशी मोठी अपडेट आहे। तर बघूया मित्रांनो, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरकार केव्हा 18 महिने डीए थकबाकीचा देते। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।